Hello, my dear students. In our previous video, we have started the lesson 2.5, a play. Now, let's start from last para of page number 56. Let's see. From Merchant. Mercy, O noble king, I had no intention of killing these skilled professionals. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. My dear students, in the last video we have seen that thief, he put his complaint in front of the king. Due to the weak walls of that merchant's house, his friend was killed, and therefore he was demanding the justice in front the king. So the king gave the order to fetch the merchant at once. A life for life. The merchant must be hanged. In this way, king gave this order. We know, I told you that the lesson is so funny. Therefore, we are seeing this very interestingly. Now, the merchant was arrived in the court and he put his views, opinion in front of the king. He said, Mercy, O noble king, I had no intention of killing these skilled professionals. महाराज, माझा कोणताही हेतू नव्हता की हे स्किल्ड प्रोफेशन्सना ठार करण्याचा, मारण्याचा. स्किल्ड प्रोफेशनल्स म्हणजे कोण? तर ते म्हणजे थीफ, चोर. माझा ह्या चोरांना मारण्याचा कोणताही इंटेन्शन, हेतू नव्हता. It is not my fault that the wall of my house collapsed. माझ्या घराची भिंत पडणे हा काही माझा फॉल्ट नाहीये महाराज. My house has been recently built. माझं घर अलीकडेच बांधलं गेलंय. It is the fault of, see next one, it is the fault of the bricklayer. महाराज, हा माझा फॉल्ट नसून हा फॉल्ट आहे ब्रिकलेयरचा. Who carelessly built such a weak wall. अशा पद्धतीने त्या ब्रिकलेयरने खूप केअरलेसली, निष्काळजीपणाने ह्या भिंती बांधल्या, माझं घर बांधलं. आणि म्हणून हा दोष माझा नसून त्या ब्रिकलेयरचा, त्या गवंडीचा, त्या बांधकाम करणाऱ्याचा दोष आहे. इट्स नॉट माय फॉल्ट. आता किंग काय म्हणतात पहा, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली. ताबडतोब त्या ब्रिकलेयरला इकडे बोलवा. ब्रिंग द केअरलेस, तो निष्काळजीपणे वागणारा ब्रिकलेयरला बोलवा. He must hang for his fault. त्याला फाशी मिळालीच पाहिजे त्याच्या चुकीमुळे. So bring that careless bricklayer. अशा पद्धतीने किंगने ऑर्डर पुन्हा दिलेली आहे. Second guard leaves and returns with the bricklayer. दूसरा गार्ड
त्या ब्रिक लेअरला घेण्यासाठी जातो आणि ब्रिक लेअर तिथे उपस्थित होतोय. आता पहा, ब्रिक लेअर काय आपलं मत मांडतोय, तो काय बरं सांगतोय ते पाहूया. तो कसं पटवतो ते. ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, नीलिंग टू द किंग. पहा, बाजूला चित्र दाखवलेलं आहे. ब्रिक लेअर आपल्या नीजवर, गुडघ्यांवरती बसून तो किंगला विनंती करतोय. हॅव मर्सी, दया मागतोय. ओ लॉर्ड किंग, आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गॅलॉज. महाराज, मला फासावर लटकवू नका. आता या ठिकाणी गॅलॉजचा अर्थ माहिती का? ते म्हणजे वधस्तंभ. वधस्तंभ, गॅलॉज, ज्या ठिकाणी फाशी दिली जाते असा तो स्तंभ, त्याला म्हणतात गॅलॉज. तर मला अशा गॅलॉजला लटकवू नका, फाशी देऊ नका महाराज. आय बेग यू, मी विनंती करतोय, मला माफ करा. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. हो, निश्चितच मी सहमत आहे की भिंत पडल्यामुळे तो व्यक्ती त्या ठिकाणी ठार झाला आहे. आय ॲग्रीड. ऑफकोर्स, ड्यू टू दॅट द वॉल, collapsed wall, a man was killed. But it was not due to my carelessness. महाराज, परंतु माझ्या केअरलेसनेसमुळे, निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती मेला नाहीये. The mortar which I used to lay the bricks was of very poor quality. महाराज, ती चूक मॉर्टरची आहे, तो फॉल्ट मॉर्टरचा आहे. त्यानेच अशा पद्धतीच्या ब्रिक्स, विटा, खूप वीक अशा विटा बनवलेल्या आहेत. आणि म्हणून हा फॉल्ट माझा नसून तो मॉर्टरचा फॉल्ट आहे. तर पहा, मॉर्टर मेकर तुम्हाला माहिती असेल, रेती मिश्रित सिमेंटचं काम करणारा असेल किंवा एखादं ब्रिक तयार करणारा असेल, तर मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज व्हेरी पुअर क्वालिटी. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. त्याने काय केलंय, पाणी खूप मिक्स केलेलं आहे. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि म्हणून महाराज, हा दोष माझा नसून त्या मॉर्टर मेकरचा दोष आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसऱ्याकडे, म्हणजे चेंडू दुसऱ्याच्या पोटात टाकणं आपण ज्याला म्हणतो, हा प्रकार आपला इथे पाहू शकतो. We have seen that in the first scene, when the disciple who came in the court, he heard a very strange thing. That thing was, every object, everything is in same price in that kingdom. प्रत्येक वस्तू एकाच किमतीला त्या राज्यात, त्या मार्केटमध्ये मिळत होती. आणि कदाचित हा त्याचाच काही भाग असावा. आणि आपण पाहिलं अंधेर नगरी आणि चौपट राजा. तर अशा प्रकारे गमतीशीर, मजेशीर, इंटरेस्टिंग स्टोरी आपण पाहत आहोत. आता पहा, थीपकडून आलेलं आहे मर्चंटकडे. मर्चंटनी नाव सांगितलं आहे आपल्या त्या ब्रिक लेअरचं, आणि त्या ब्रिक लेअरने नाव सांगितलं आहे मॉर्टरचं, मॉर्टर मेकरचं. आता किंग काय म्हणता पहा, समॉन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. त्या मॉर्टर मेकरला माझ्यासमोर उभं करा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याला नक्कीच त्याच्या थॉटलेसनेसपणामुळे, विचारहीनपणामुळे त्याचं
ही मस्ट पे विथ हिज लाईफ, त्याला शिक्षा दिली पाहिजे, त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट्स, त्यासाठी पहिला गार्ड जातोय, रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर, आणि सोबत मॉर्टर मेकरला आणतोय. हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग, जसा तो कोर्टमध्ये येतो तो किंग्सच्या पायांवरतीच पडतोय. आता पहा मॉर्टर मेकर काय म्हणतो, वेलिंग लाऊडली. आता वेलिंग म्हणजे काय बरं, तो खूप विनंती करतो. पहा, वेलिंग लाऊडली, मोठ्याने ओरडतोय. फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला माफ करा मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फासावर लटकू नका, माझ्या डेथ करू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. महाराज, माझी एक पत्नी आहे, 2 मुले आहेत. हू विल लुक आफ्टर देम. माझ्या मृत्यूनंतर, माझा जर मृत्यू झाला तर त्यांचा सांभाळ कोण बरं करेल. In this way that mortar maker was very praying, forgiving, very mercifully to the king. आता किंग काय म्हणतात पहा, your carelessness has cost a life, you must pay with your life. तुझ्या अशा निष्काळजीपणामुळे, विचाराहीनमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, आणि म्हणून यू मस्ट पे विथ युअर लाईफ, तुला मृत्यू दिलाच पाहिजे. मॉर्टर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. नाही नाही महाराज, नाही, आय एम नॉट टू ब्लेम. द पॉट विच आय यूज टू pour water into the mortar had an extraordinarily large mouth. महाराज, मी जेव्हा ब्रिक्स तयार करत होतो त्यासाठी जे पॉट वापरलं, द पॉट विच आय यूज्ड टू pour water into the mortar, मॉटरमध्ये पाणी टाकण्यासाठी जे पॉट मी वापरलं त्याचं काय बघा, हॅड ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. तर त्याचं तोंड, त्या पॉटचं तोंड खूप मोठं होतं, अति जास्त मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर, आणि म्हणून त्या मिक्सचरमध्ये, त्या वाळू रेतीच्या सिमेंटच्या त्या मिक्सचरमध्ये एक्स्ट्राचं पाणी जात होतं. कशामुळे? ड्यू टू दॅट पॉट्स एक्स्ट्रा what we say large mouth. So excess water poured down into the mortar mixture. I was helpless. महाराज, मी पूर्णपणे असह्य होतो. It is the potter's fault for making such a useless pot. महाराज, हा फॉल्ट माझा नसून त्या पॉटरचा आहे. त्याने अशा पद्धतीने मोठं तोंड, लार्ज माउथ असलेलं पॉट तयार केलं. अँड ड्यू टू दॅट आय यूज्ड एक्स्ट्रा वॉटर इन द मॉर्टर मिक्सचर. आता किंग काय म्हणता पहा, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स, ही मस्ट बी एक्सक्यूटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट. बोलवा त्या पॉटरला. अशा पद्धतीने त्याने जे काम केलेलं आहे त्यासाठी त्याला शिक्षा ही दिलीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्ज अँड री एंटर्स विथ द पॉटर. चौथा गार्ड निघून जातोय आणि तो आपल्यासोबत पॉटरला उपस्थित करतोय. पॉट कव्हरिंग बिफोर द किंग. युअर मॅजेस्टी, show mercy to this humble potter. I agree
which pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty. पहा समजून घ्या काय म्हणतो पॉटर, कसं मत मांडतोय आपलं. कव्हरिंग बिफोर द किंग, सॉरी कॉवरिंग बिफोर द किंग. दबकत, कॉवरिंग म्हणजे काय, दबकणे, घाबरणे. बिफोर द किंग, घाबरत बोलतोय. युअर मॅजेस्टी, महाराज, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. अशा या नम्र पॉटर बद्दल मर्सी, दया, पिटी दाखवा. I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one. महाराज मी ॲग्री आहे, सहमत आहे की जे पॉट माझ्याकडून मॉटर मेकरला दिलं गेलं, विकलं गेलं, ते कसं होतं, डिफेक्टिव्ह होतं. सो बट आय एम नॉट गिल्टी. परंतु महाराज माझा दोष नाही आहे, इथे मी गिल्टी नाही आहे. इट्स ओके माय डियर स्टुडंट्स, हियर इट्स इनफ फॉर टुडे. वी आर गोइंग टू स्टॉप हियर. You have to write the hard words and difficult words in your notebook. Thank you, my dear students. Have a